राज्यभरातील विविध विकास कामांची तब्बल 1,25,000 कोटी रुपयांची बिले शासनाकडे प्रलंबित असल्याचा दावा करत शासकीय कंत्राटदारांनी सरकारविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला। थकीत बिले तातडीने अदा करावीत, अन्यथा शासनाने नवीन कामे काढू नयेत आणि कंत्राटदारांनीही नवीन निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ नये असा ठराव राज्यस्तरीय महाअधिवेशनात करण्यात आला। कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या या अधिवेशनाला सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद, जीवन प्राधिकरण आणि जलजीवन मिशन विभागातील कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। विविध विभागातील कंत्राटदारांनी थकीत बिले, जाचक अटी आणि शासकीय धोरणांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार मंजूर बिलांमधून विविध कर आणि खर्च वजा झाल्यानंतर प्रत्यक्षात अत्यल्प रक्कम हाती येते, त्यामुळे दर्जेदार काम करणं कठीण होत असून अनेक कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत। शासनाकडून केवळ 5 ते 10% बिलेच मंजूर केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघाचे अध्यक्ष ND लाड यांनी वेळेवर बिले न मिळाल्यानं अनेक कंत्राटदार कर्जबाजारी असल्याचं सांगितलं। कंत्राटदारांच्या प्रश्नांसाठी राज्यस्तरीय फेडरेशन उभारण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन मागण्या मांडण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। थकीत बिले तातडीने न मिळाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचाही इशारा अधिवेशनात देण्यात आला।